Namaskar and welcome back to our video lecture series. Once again, we are going to learn a topic for the student of English. Basically, the lecture is for the student of BA second year, SEM third. It is based on the unit number 5th and unit number 5th is communication skill. कम्युनिकेशन स्किल इतरही वर्गाच्या विद्यार्थ्यांना असू शकतं आणि त्यामुळे इंग्लिश कम्युनिकेशन ज्या ज्या विद्यार्थ्यांना आहे त्यांच्यासाठी हे व्हिडिओ लेक्चर आहे. तर 3 क्वेश्चन असतात 4-4 मार्काचे आणि एकूण 12 मार्क्स या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळतात या कम्युनिकेशन स्किलवर. तर युनिट नंबर 5 च्या अंतर्गत 5.2 टेकिंग अँड लिव्हिंग मेसेजेस. टेकिंग मेसेजेस म्हणजे एखाद्याचा संदेश घेणे, निरोप घेणे. लिव्हिंग मेसेजेस म्हणजे एखाद्यासाठी एखाद्याजवळ एखादा निरोप किंवा संदेश देणे किंवा सोडणे. अर्थात टेकिंग अँड लिव्हिंग मेसेजेस हे आहे आजचं आपलं व्हिडिओ लेक्चर. याआधी आपण 5.1 च्या अंतर्गत आन्सरिंग फोन अँड आस्किंग फॉर समवन म्हणजे फोन कॉलला उत्तर कसं द्यावं आणि एखाद्याबद्दल विचारपूस कशी करावी याबाबतचं एक डायलॉग शिकलो होतो. ते व्हिडिओ लेक्चर आपल्या या यूट्यूब चॅनलला उपलब्ध आहे, विद्यार्थी तेही पाहू शकतात. 5.1 आणि आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये हे जे डायलॉग आहे शिकणार आहोत 5.2 च्या अंतर्गत. तर टेलिफोनिक कन्व्हर्सेशन एक अत्यंत महत्त्वाचं स्किल आहे. ते आजच्या तरुण विद्यार्थ्यांना आलं पाहिजे या उद्देशानं विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये ते अंतर्भूत करण्यात आलेलं आहे. तर पेपरचा जर विचार करतो म्हटलं म्हणजे BA सेकंड इयर सेम थर्ड, तर या युनिव्हर्सिटीच्या पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 6B असतो. हा कंप्लीट द फॉलोइंग कन्व्हर्सेशन 4 मार्कासाठी, जे आता आपण या ठिकाणी शिकणार आहोत. पण हे जे टॉपिक आहे हे आहे टेकिंग अँड लिव्हिंग मेसेजेस. म्हणजे काय होतं की एखाद्याला आपण कॉल करतो किंवा कोणी आपल्याला कॉल करतो, पण तो कॉल ज्याला आपण केला तो नाही रिसीव करत, त्याच्या घरचे व्यक्ती किंवा त्याच्या ऑफिसमधली एखादी तिसरी व्यक्ती ते रिसीव करते. आणि मग काय होतं की आपण ज्या व्यक्तीला कॉल केला त्यासाठी काही निरोप त्या व्यक्तीनं फोन आपला रिसीव केला त्याला सांगतो आणि तो मग त्या ज्याला आपण कॉल केला त्याला सांगेल किंवा त्याला कॉलवर बोलवेल. अशा प्रकारचे सिच्युएशन हे असते. आणि या सिच्युएशनमध्ये आपण नेमकं काय बोलायचं असतो तेच आपण या डायलॉगच्या संदर्भात शिकणार आहोत. तर एक पहिला डायलॉग आपण पाहू. इनफॉर्मल डायलॉग म्हणजे जे आपल्या जवळपास ओळखीचे लोक असतात त्यांना जे आपण कॉल करू तो इनफॉर्मल असतो आणि एखाद्या ऑफिसला जे आपण कॉल करतो त्याला आपण फॉर्मल कॉल म्हणत असतो. तर हे पहिला डायलॉग आपण शिकण्याचा प्रयत्न करू. सिच्युएशन अशी आहे, द फोन रिंग्स इन भारत होम. अशा प्रकारचा क्वेश्चन दिलेला असतो. हा क्वेश्चन आहे पहा, द फोन रिंग्स इन भारत होम म्हणजे भारत नावाच्या व्यक्तीच्या घरच्या फोनची घंटी वाजते आणि मग हे डायलॉग सुरू होतो. अशा प्रकारे क्वेश्चन मध्ये ऑलरेडी दिलेलं असते सिच्युएशन काय आहे आणि कुठं कॉल केलेला आहे. तर हा जो क्वेश्चन असतो हा अशा प्रकारे डायलॉगच्या फॉर्म मध्ये असतो आणि काही रिकाम्या जागा फिल इन द ब्लँक्स दिलेल्या असतात. त्या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द लिहायचे असतात. क्वेश्चन अत्यंत सोपा असतो. सुरुवातीला काय करायचं की क्वेश्चन पेपरमध्ये जे डायलॉग दिलेला आहे तो जसाच्या तसा आन्सर शीटमध्ये लिहून घ्यायचा. रिकाम्या जागा असतात त्या अंडरलाईन करून घ्यायच्या
डायलॉग पुन्हा सविस्तर वाचायचा, 1-2 वेळा वाचायचा आणि नंतर लिहायला सुरुवात करायची. त्यामुळं चुकीचं प्रमाण कमी होतं आणि आपल्याला फार हे नाही लिहिता आलं तरी लिहिण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे हा प्रश्न आपण कोरा सोडू नये. तर भारत यांच्या घरच्या फोनची घंटी वाजते, म्हणजे भारत फोन रिसीव करणार आणि कॉलर बोलणार. म्हणजे हा जो डायलॉग आहे हा दोघांच्या बिटवीन आहे, भारत आणि एक कॉलरच्या बिटवीन. तर भारतच्या समोर रिकामी जागा दिलेली आहे, तिथं आपण लिहिणार. कॉलरच्या समोर 2 रिकाम्या जागा दिल्या आहेत, तिथं आपण लिहिणार. पुढं कॉलर बोलतो इज राधा देअर, म्हणजे तो विचारतो राधा आहे का. म्हणजे कॉलरनं राधाला फोन केला. राधा ही एक व्यक्ती आहे भारतच्या घरची, पण राधा तिथं उपलब्ध नाही आणि म्हणून भारत हा कॉल रिसीव करतो, पण कॉलरला मात्र राधाशी बोलायचं असतं. त्यानंतर तिसऱ्या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल, या ठिकाणी पहा, हा जो भारत आहे हा म्हणतो हाय राणी. याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी राणी कोणाचं तरी नाव असलं पाहिजे. त्यानंतर पुन्हा हा स्वतः म्हणतो आय एम भारत आणि राधाज ब्रदर असा एक प्रकारचा डायलॉग आहे. आता याला आपण थोडंसं व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करू. भारतच्या घरचा फोन वाजणार, भारत फोन उचलणार आणि त्यामुळे अर्थातच तो म्हणणार हॅलो असं तो म्हणणार. त्यामुळं आपण त्या रिकाम्या जागेमध्ये हॅलो असं लिहिणार. ज्यानं कॉल केला तो कॉलर, त्याच्यावर तो पण उत्तर देतो हॅलो, म्हणजे या ठिकाणी पण हॅलो येणार. पुढं पुन्हा एक रिकामी जागा दिलेली आहे, ही इथं आपल्याला लिहायचं आहे आणि पुढं हा म्हणतो इज राधा देअर, म्हणजे हा कॉलर विचारतो भरतला की राधा आहे का. पण या ठिकाणी तुम्ही खाली जर वाचलं तर इथं हाय राणी, हा तिला हाय राणी म्हणतो. याचा अर्थ या कॉलरनं आपलं नाव सांगितलं असेल राणी, तेव्हाच हा म्हणतो की नाही हाय राणी, म्हणजे खाली आधी वाचून घेतल्यावर आपल्याला काय लिहायचं हे लक्षात येतं. भारत म्हणतो हाय राणी, म्हणजे या कॉलरनं स्वतःचं नाव सांगितलं असेल आय एम राणी. म्हणजे राणी नावाच्या कॉलरनं भारतच्या घरी फोन केला, राधासाठी फोन केला. राधा नाही आहे तिथं, म्हणून भारतनं फोन उचलला. भारत म्हणतो हॅलो, त्यावर कॉलर म्हणतो हॅलो, स्वतःचा परिचय देतो आय एम राणी आणि म्हणून भारत त्या कॉलरला म्हणतो हाय राणी. आय एम भारत, स्वतःचा तो परिचय करून देतो. राधाज ब्रदर, मी कोण आहे, राधाचा ब्रदर आहे. पुढं तो विचारतो शी इज गोइंग टू कॉलेज आणि हा भारत काय म्हणतो की ही जी राधा आहे ती कॉलेजला गेलेली आहे. भारत हा राधाचा भाऊ आहे आणि कॉल केला राणीनं. त्यानंतर यावर कॉलर काय म्हणेल, प्लीज टेल हर आय विल टॉक टू हर इन इव्हिनिंग. हा क्वेश्चन हेच आहे की एखाद्याला आपण फोन करतो पण ती व्यक्ती तिथं नसते, फोन दुसरा कोणी उचलतो आणि मग त्याला आपण निरोप सांगतो. जस्ट हेच झालेलं आहे. कॉलरनं निरोप दिलेला आहे भारतजवळ की प्लीज टेल हर आय शॅल टॉक टू हर इन इव्हिनिंग, तिला सांग की मी सायंकाळी कॉल करणार आहो, अशा प्रकारचा निरोप आहे. त्यावर भारत म्हणतो ओके, तिला मी सांगेल आणि त्यामुळं कॉलर म्हणतो थँक्यू, हे रिकाम्या जागा आहेत आपल्याला लिहायच्या आहे आणि शेवटी भारत म्हणतो बाय आणि हे टेलिफोनचं डायलॉग या ठिकाणी संपून जातो. अशा प्रकारे भारत आणि कॉलरच्या दरम्यानचे टेलिफोन कन्व्हर्सेशन आहे. कॉलर आहे राणी, तो भारतच्या घरी फोन करतो राधासाठी, पण राधा तिथं नसते. भारत फोन उचलतो आणि मग अशा प्रकारचं कन्व्हर्सेशन सुरू होतो. 1-2 वेळा वाचलं की हे आपल्या लक्षात येऊ शकते. 2-3च रिकाम्या जागा असतात, तेवढ्याच आपल्याला लिहायच्या असतात. दुसरा एक डायलॉग पाहू. हा फॉर्मल डायलॉग आहे. द फोन रिंग इन मिस्टर दुधेस होम. दुधेच्या घरचं एक टेलिफोनची बेल वाजते आणि दुधे काही फोन उचलत नाही. त्याची मिसेस फोन उचलतो, मिसेस दुधे आणि कॉलर दोघांच्या बिटवीन हे आहे कन्व्हर्सेशन.
सुरुवातीला ही रिकामी जागा दिलेली आहे. मिसेस दुधे फोन उचलणार, बोलणार, त्यावर कॉलर फोन उचलणार, बोलणार आणि स्वतःचा तो परिचय करून देतो. आय एम रमेश. पुढं तो विचारतो, कुड आय स्पीक टू मिस्टर दुधे प्लीज, मला मिस्टर दुधेशी बोलायचं आहे. आणि मग त्याची मिसेस उत्तर देतं, ही इज गॉन आउट, ते बाहेर गेलेले आहेत. रिकाम्या जागा आहेत, ते आपल्याला भरायच्या आहेत. नेहमीसारखंच मिसेस दुधेनं फोन उचलल्यावर ती म्हणणार हॅलो, आणि मग कॉलर इकडून म्हणणार हॅलो, आणि मग तो स्वतःचा परिचय देतो. आय एम रमेश, मी रमेश आहे. कुड आय स्पीक टू मिस्टर दुधे, मला मिस्टर दुधेशी बोलायचं आहे. त्यावर मिसेस दुधे उत्तर देतो की ही इज गोन आउट, ते बाहेर गेले आहेत. मग या रिकाम्या जागेमध्ये ती काय म्हणणार आहे, कॅन आय टेक अ मेसेज, काही निरोप आहे का. त्यावर कॉलर उत्तर देतो येस, काही एक निरोप त्यांना द्यायचा आहे. आणि तो निरोप आहे, प्लीज टेल मिस्टर दुधे आय कॉल्ड अँड आस्क्ड हिम टू कॉल मी बॅक. त्यांना सांगा की माझा कॉल आला होता आणि त्यांना कॉल करायला सांगा. अशा प्रकारचा निरोप. एवढं लिहिता नाही आलं तरी, एवढं आपल्याला लिहिता आलं तरी बस होतं की प्लीज टेल मिस्टर दुधे आय कॉल्ड. दुधेंना सांगा की मी कॉल केला होता. त्यावर मिसेस दुधे त्याची मिसेस म्हणेल ओके, आणि शेवटी कॉलर म्हणणार थँक्स. झालंय. 3-4 रिकाम्या जागा अशा प्रकारे आपण लिहितो. तर अशा प्रकारे कन्व्हर्सेशन पूर्ण होतं. एक तिसरा डायलॉग आपण पाहू. सिच्युएशन आहे, द फोन रिंग इज सुमन भूषण्स होम. सुमन भूषणच्या घरी टेलिफोनची घंटी वाजते आणि मग सुमन आणि कॉलरच्या दरम्यान हे कन्व्हर्सेशन त्या ठिकाणी होतो. हा डायलॉग. त्या रिकाम्या जागा दिलेल्या आहे आणि हे ऑलरेडी पेपरमध्ये लिहिलं आहे, तर आपल्याला रिकाम्या जागेमध्ये लिहायचं आहे. साहजिकच सुमननं फोन उचलल्यावर ती म्हणणार हॅलो, आणि पुढं म्हणणार धिस इज सुमन भूषण, मी सुमन भूषण बोलत आहे, किंवा सुमन भूषणचं हे घर आहे. त्यावर कॉलर म्हणणार हॅलो, आणि पुढं तो म्हणतो कुड आय स्पीक टू मिस्टर प्रेम भूषण प्लीज, मला प्रेम भूषणशी बोलायचं आहे. आणि कॉल उचलला सुमननं. सुमन उत्तर देतं मे आय नो हु इज कॉलिंग, तुम्ही कोण बोलत आहात. त्यावर हा कॉलर म्हणतो आय एम श्रीनाथ हिज फ्रेंड. तर ही होती रिकामी जागा आणि याच्या खाली दिलेला आय एम श्रीनाथ हिज फ्रेंड, मी श्रीनाथ आहे, त्यांचा मित्र आहे, असं हा म्हणतो. याचा अर्थ सुमननं विचारलं असेल ना कोण बोलत आहे, आणि म्हणून या रिकामी जागामध्ये येतं मे आय नो हु इज कॉलिंग, म्हणजे आपण कोण बोलत आहात. उत्तर आलं आय एम श्रीनाथ हिज फ्रेंड. यावर सुमन आता काय उत्तर देते पहा, होल्ड द लाईन प्लीज, म्हणजे 1 मिनिट थांबा. होल्ड द लाईन प्लीज म्हणजे थोडेसे थांबा, मी त्यांना बोलवतो. किंवा होल्ड प्लीज एवढं लिहिलं तरी चालतं, किंवा वेट प्लीज असे लिहिलं तरी चालतं. मिस्टर भूषण विल टॉक टू यू इन अ मोमेंट, थोड्याच वेळात मिस्टर भूषण आपल्याशी बोलणार. त्यावर कॉलर उत्तर देतो ओके आणि थँक्स. या ठिकाणी कन्व्हर्सेशन संपून जातं. तर पेपरमधला क्वेश्चन 1-2 वेळा वाचला आणि खालचं वाचल्यानंतर वरचं लक्षात येतं की कुठं काय लिहायचं आहे. काही गोष्टी कॉमन आहे, हॅलो, गुड मॉर्निंग, मॉर्निंग वगैरे, त्यानंतर थँक्स, ओके, हे तर कुठेही चालून जातं. 1-2च वाक्य थोडेसे विचार करून लिहायचे असतात आणि आपण प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला लिहिता येतं. तर अशा प्रकारे 3 डायलॉग आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे डायलॉग आणि क्वेश्चन नंबर हा जो आहे 6B 4 मार्काचा आहे समजण्यासाठी जर हे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल आणि हा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. काही सूचना असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू अगेन नेक्स्ट टाइम. अभ्यास करत राहा आणि अभ्यास एन्जॉय करायला आपण शिका. थँक्स अगेन.